नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेचा अचूक हवामान अंदाज। मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ। शेतकरी मित्रांनो, आज आहे 7 फेब्रुवारी 2025। तर आजपासून 22 तारखेपर्यंत राज्यातील वातावरण पूर्णपणे कोरडं राहणार आहे। संध्याकाळच्या वेळेला थोडीशी थंडी जाणवेल, परंतु सकाळी 10 नंतर 5 पर्यंत उन्हाचा पारा जो आहे तो रोजच्या रोज वाढतच जाणार आहे। यामुळे आपल्या जमिनीला अधिक पाण्याची गरज भासू शकते, परंतु ते पाणी देखील योग्य प्रमाणात असलं पाहिजे। पाणी जर अधिक झालं तर जमिनीचा pH असेल किंवा जमिनीला जे आवश्यक असणारे घटक आहेत ते देखील वाहून जाऊ शकतात। त्यामुळे पाणी किती द्यावं यासाठी आपण भारत कृषी सेवेच्या वॉटर मीटरचा वापर करायचा आहे। त्यामुळे जमिनीला आवश्यक तेवढंच पाणी त्या वॉटर मीटरच्या सहाय्याने आपण देणार आहोत। अधिक पाण्याची गरज असेल तर ते वॉटर मीटर आपल्याला सांगणार आहे पाणी दिलं पाहिजे का नको, कारण पाणी हे जीवन आहे। जसं माणसाला आवश्यक आहे तसं वनस्पती असतील, फळबागा असतील, ऊस पीक असेल, कोणतंही पीक असेल, त्याला पाणी जेवढं लागतं तेवढंच देणं गरजेचं आहे। यासाठी भारत कृषी सेवेच्या वॉटर मीटरचा आपण वापर करायचा आहे। या उन्हाळ्यात जमिनीला योग्य प्रकारे आपण जर पाणी दिलं तर निश्चितपणे आपलं जे पीक आहे ते कमी खर्चामध्ये येणार आहे। म्हणजे जास्त रासायनिक खतांचा वापर किंवा भरपूर खतं टाकली म्हणजे उपयोग होईल हे न समजता जे महत्त्वाचा घटक आवश्यक आहे पाणी, त्याचं सुयोग्य अशा प्रकारचं नियोजन लावायचं आहे। शेतकरी मित्रांनो, भारत कृषी सेवेच्या माध्यमातून आम्ही आपणास पुन्हा सांगतोय की यावर्षी उन्हाळा हा अगदी कडक असणार आहे। आज आहे 7 तारीख, तर 22 तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठेही पाऊस नाही किंवा ढगाळ देखील वातावरण राहणार नाही। शेतकऱ्यांनी या ॲपच्या माध्यमातून आपली जी शेती आहे ती आधुनिकतेला जोडून एक चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं आहे। भारत कृषी सेवेची तज्ज्ञ टीम नेहमी आपल्याला सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन करत असते। आपण त्या संधीचा फायदा निश्चितपणे करून घ्यायचा आहे। त्या ॲप डाउनलोड करत असताना कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही किंवा वॉटर मीटरचा उपयोग करत असताना कुठल्याही प्रकारची फी आकारणी नाही। तर आपण ज्या अशा मोफत सवलती आहेत त्याचा फायदा करून घ्यायचा आहे। आपल्या काही अडचणी किंवा शंका असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे।